बांधवांनो, आत्ताच सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही महिन्यांपासून वाट बघत होता तोच दिवस आज आला आहे। आज स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा जो काही 9वा हप्ता महिन्यांपासून रखडला होता त्याच्या वितरणासाठी आज शिक्कामोर्तब झाला आहे। त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याला सुद्धा आज मंजुरी मिळाली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, एक नाही दोन नाही तर एकत्रित दोन्ही हप्ते आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आज तुमच्या खात्यावरती तब्बल 4000 रुपये एकत्रित जमा होणार आहेत। ही बातमी ऐकून आनंदाने उड्या मारायला लागाल इतकी मोठी ही बातमी आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघायचं आहे। कारण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे आणि कोणत्या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर पैसे अडकू शकतात, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी हे समजून घ्या की तुम्हाला नक्की किती पैसे मिळणार आहेत। बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये आज तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। परंतु जर तुम्ही महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला फक्त पीएम किसान योजनेचे 2000 रुपयेच मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण एकत्रित 4000 रुपये आज खात्यावरती येणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे सरसकट सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी वितरित होणार नाहीत। कारण काय तर डीबीटी प्रक्रिया एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर राबवणं शक्य नाही। त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की आज पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये वितरण करायचं, उद्या दुसऱ्या टप्प्यात पुढील 12 जिल्ह्यांमध्ये वितरण करायचं आणि परवा तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये वितरण पूर्ण करायचं। असं 3 टप्प्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये वितरण पार पाडण्यात येणार आहे। त्यामुळे जर आज तुमच्या खात्यावरती पैसे आले नाहीत तर काळजी करू नका, उद्या किंवा परवा नक्कीच येतील। शेतकरी बांधवांनो, परंतु हे पैसे मिळण्यासाठी तुम्ही 3 महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या असणं अत्यंत गरजेचं आहे। या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या नसतील तर 4000 रुपये असले तरी तुमच्या खात्यावरती येणार नाहीत, हे पैसे पुन्हा रखडू शकतात। त्यामुळे या 3 गोष्टी नीट लक्षात ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे आधार लिंकिंग। शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवता येत नाहीत। त्यामुळे लगेचच जवळच्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग करून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे ई-केवायसी। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे। जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन किंवा पीएम किसान पोर्टलवर जाऊन लगेचच ई-केवायसी पूर्ण करून घ्या। तिसरी गोष्ट म्हणजे फार्मर आयडी कार्ड। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने आता फार्मर आयडी कार्ड अनिवार्य केलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड तयार आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्यात कसलीच अडचण येणार नाही। जर तुमचं फार्मर आयडी कार्ड अजून तयार नसेल तर जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन लगेचच काढून घ्या। या 3 गोष्टी जर तुमच्याकडे तयार असतील तर तुम्हाला नक्कीच 4000 रुपये मिळणार आहेत। आता बघूया कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पहिल्या टप्प्यात वितरण होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता मी 12 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे। व्हिडिओ बंद करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा आहे। पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे।
परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 4,000 रुपयांचा एकत्रित हप्ता जमा केला जात आहे. येथील बँकांमध्ये निधी हस्तांतरित करण्याचं काम जोमाने सुरू आहे. आज थोड्याच वेळाने तुमच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात होणार आहे. दुसरा जिल्हा आहे अकोला. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील लाभार्थ्यांची डेटा बँक अद्ययावत करण्यात आली असून तेथेही पैसे वर्ग करायला मंजुरी मिळाली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यासाठी निधी आधीच वितरित केला असून बँकांनी तो लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवायला सुरुवात केली आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. तिसरा जिल्हा आहे बीड. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांसाठी सरकारने विशेष निधीची तरतूद केली आहे. डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम थेट खात्यात जमा होणार असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज उरली नाही. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण दिसून येत आहे. चौथा जिल्हा आहे अहिल्यानगर. पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याचाही या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून येथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बागायतदार आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी समजताच बँकांनी आपल्या स्तरावर प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात झाली आहे. पाचवा जिल्हा आहे जळगाव. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सुद्धा वितरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्याकरण्याची ऑर्डर सरकारने आजच निर्गमित केली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना कोणताही अडथळा न येता पैसे प्राप्त होतील. केळी उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. सहावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आंबा बागायतदार शेतकऱ्यांना शेती कामासाठी आर्थिक मदत आता उपलब्ध होणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार हे आता निश्चित झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आली आहे. सातवा जिल्हा आहे यवतमाळ. विदर्भातील यवतमाळ जिल्हा म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा. या जिल्ह्यात सुद्धा सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपयांचा एकत्रित हप्ता वितरित करण्याची परवानगी दिली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी पूर्णपणे तपासून बँकांकडे सोपवली आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. आठवा जिल्हा आहे धाराशिव. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सरकारनं या जिल्ह्यासाठी निधीची स्वतंत्र तरतूद केली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात खटाखट पैसे जमा होत आहेत. पेरणीच्या दिवसात शेतकऱ्याला कोणापुढे हात पसरण्याची आता गरज नाही, कारण सरकारकडून थोडाफार दिलासा मिळत आहे. 9वा जिल्हा आहे भंडारा आणि त्याचबरोबर 10वा जिल्हा आहे गोंदिया. विदर्भाच्या पूर्व भागातील या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हप्ते जमा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. डीबीटीच्या माध्यमातून रक्कम सुरक्षितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होत आहे. 11वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि 12वा जिल्हा आहे हिंगोली. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज चांगलाच दिलासा मिळत आहे. जर तुम्ही हिंगोलीमधून असाल किंवा छत्रपती संभाजीनगरमधून असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या खात्यात निधी जमा होत आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपलं आधार लिंकिंग आणि केवायसी तपासून घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंकिंग आहे अशा शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. शेतकरी बांधवांनो, ही होती आजच्या पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी. या 12 जिल्ह्यांमध्ये आज 4,000 रुपयांचा एकत्रित हप्ता जमा होत आहे. जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर काळजी करू नका. उद्या दुसऱ्या टप्प्यात आणि परवा तिसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे पैसे का रखडले होते याचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
बघा, गेल्या कित्येक महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता. शेतकरी वैतागले होते. कृषी मंत्र्यांना भेटायला जात होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांना प्रश्न विचारत होते. परंतु आता पेरणीचे दिवस आले आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. काही शेतकरी पेरणी करायला सुरुवात करत आहेत. पेरणीसाठी सरकारचा थोडाफार हातभार लागावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्ग सरकारवर खुश झाल्याचं पाहायला मिळतंय. शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की पैसे खात्यावर आले की नाही हे कसं बघायचं. तर सांगतो बघा. रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. कारण डीबीटी प्रक्रिया दिवसभर सुरू असते. तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल की तुमच्या खात्यात 4,000 रुपये क्रेडिट झाले आहेत. जर मेसेज नाही आला तर उद्या सकाळी बँकेचं पासबुक अपडेट करून घ्या. शेतकरी बांधवांनो, अजून एक महत्त्वाची बातमी सांगतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता देण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यात येत आहे. या दोन्ही हप्त्यांचे एकत्रित 4,000 रुपये आज तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. पेरणीच्या दिवसात हे पैसे तुम्ही बियाणे खरेदीसाठी, खत खरेदीसाठी आणि पेरणीच्या खर्चासाठी वापरू शकता. सरकारने तुमच्या कष्टाला दिलेला हा सन्मान खरोखरच कौतुकास्पद आहे. शेतकरी बांधवांनो, शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर तुमच्या यादीत नाव नसेल किंवा पैसे नाही आले तर काय करायचं, तर सांगतो. सर्वात आधी PM किसान पोर्टलवर जाऊन तुमची स्थिती तपासा. जर काही तांत्रिक अडचण असेल तर जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवा. KYC नसेल तर लगेच करा. आधार लिंकिंग नसेल तर बँकेत जाऊन करा. फार्मर ID नसेल तर कृषी विभागात जाऊन करा. या सर्व गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच पुढच्या यादीत स्थान मिळेल. शेतकरी बांधवांनो, ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या हप्त्याची माहिती वेळेत मिळेल. आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ती सूत्रांमार्फत दिलेली माहिती आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.